जालन्यात भर दिवसात थरार. जुन्या मोंढ्यात 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या. 2 वर्षापूर्वीच्या हत्याकांडाचा सूड. जालन्यात 2 दिवसात 2 हत्या. भर दिवसात धारदार शस्त्राने वार करून एकाचा गेम, आरोपी पसार. खुनाचा बदला खून. जालन्यातील संजय सिंग शर्मा हत्येमागे जामवाडी कनेक्शन. जालना शहरात पुन्हा एकदा हत्येच्या थराराने खळबळ उडाली आहे. जुन्या मोंढा भागात भर दिवसा एका 40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संजू सैनी उर्फ संजय सिंग शर्मा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. घडलेल्या घटनेनुसार काही वेळापूर्वी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी संजू सैनी यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शर्मा यांचा जागीच मृत्यू झालाय. विशेष म्हणजे या हत्येमागे खुनाचा बदला खून असे जुने वैमनस्य असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जामवाडी येथे 2 वर्षापूर्वी झालेल्या एका हाय प्रोफाईल हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठीच हा गेम करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान अवघ्या 2 दिवसात शहरात हत्येच्या 2 मोठ्या घटना घडल्यामुळे जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. भर दिवसा घडणाऱ्या गुन्हेगारी सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणावर माहिती देताना सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगितले की गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस आता जुन्या वैमनस्याच्या अँगलने तपास करत असून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.